मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या व्हिडिओमुळे बरेच जणांच्या बुडाला मिरची लागणार आहे। और एक ने आके बोला मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स खाली। और बाद में हिंदू के सारे जेंट्स को गोली से मार दिया। एका 7-8 वर्षाच्या चिमुकल्यानं बोललेलं सत्य ते इतकं खरं होतं ना की क्षणभर सगळ्या देशाचं मनच हादरून गेलं। आणि खरं सांगू, आपल्याला लाज वाटायला हवी। हा मुलगा ज्याच्या डोळ्यासमोर त्याच्या बापाचा मृतदेह पडलेला होता, त्यानं असं सत्य बोलून दाखवलं जे आजपर्यंत कुठलाही मोठा नेता, पत्रकार की कोर्ट सुद्धा बोलू शकलं नाही। 28 माणसं मेली, जीव गेला, काहींचे बाप गेले, काहींची लेकरं, काहींचे नवरे, काहींच्या आईच्या खुशीतील आश्वासनं। पण आपण काय केलं? फक्त वादच बघितले। फक्त हा पक्ष, तो धर्म, ही विचारसरणी असं करत एकमेकांवर चिखलफेक केली। सत्य ते कुणीच बोललं नाही। मीडिया विकला गेला, कोर्ट गप्प राहिलं, समाज सुधारकांनी आपले डोळेच मिटले आणि आपण तर फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड्स बघून कोण बरोबर आणि कोण चूक हेच ठरवत बसलो। आणि तो चिमुकला ज्याचं आयुष्य अजून सुरू झालं नव्हतं, त्यानं देशासमोर आरसा धरला, आपल्या सगळ्यांच्या गालावर एक जोरात थप्पडच मारली। तुम्हाला भीती वाटते ना, पण मला नाही, असं त्याचं वक्तव्य होतं। आणि खरं सांगू, त्याच्या त्या एका वाक्यानं मी चांगलाच हादरलो, कारण मला वाटलं आपण सगळे लई स्वार्थी झालोय। कोणाचं दुःख खोटं ठरवतो, कोणाचं सत्य पायदळी तुडवतो, फक्त आपली विचारसरणी टिकावी म्हणून। वो आतंकवादी आ गए, तुम भागे और छुपे। आतंकवादी ने ढूंढ लिया। हमें तो टोटल 2 ही दिखे थे। एक ने बोला कि मुसलमान अलग हो जाओ और हिंदू अलग हो जाओ, जेंट्स को बस, और हिंदू वाले जेंट्स को गोली मार दी गन से। हे ऐकून जर तुमचं मन हलत नसेल ना, तर मग काहीच उरलं नाही आपल्या माणुसकीत। अरे बंद करा तो तमाशा, तो ढोंगी पवित्रपणा, जिथं लोक छाती टोकपणे म्हणतात, नाही नाही, धर्म नव्हता रे, तो दहशतवाद होता। कसला रे दहशतवाद? अरे त्या पहलगाम मधल्या नरसंहारात धर्म नव्हता म्हणे। अरे लाज वाटायला हवी हो, तो काही खेळ नव्हता, तो धर्माच्या नावाने खेळलेला एक भ्याड घाणेरडा डाव होता। आणि आता तुम्ही म्हणता एक मुस्लिम माणूसही गेला होत्यात। बरं गेला, त्याचं दुःख मान्य, पण तो एक गेला म्हणून बाकी 27 जणांचा खून पचवायचा का? तो काय ढाल आहे का रे? त्या एकाच्या मृत्यूच्या आड लपून सत्यावर पडदा टाकायचा, हेच तुमचं नैतिकतेचं राजकारण आहे का? आणि जर नाही जमणार तुम्हाला सत्य बोलायची, सवाल विचारायची हिंमतच नसेल, तर गप्प बसा रे, गप्प बसा। आणि त्यांनी पण गप्प बसा जे विचारायला घाबरतात, कारण त्यांना सरकारच्या रागाची भीती वाटते। कोण मेला हे बरं दिसतंय तुम्हाला, पण कोणी वाचवलं नाही हे का दिसत नाही? माणूस धर्मासाठी मारला गेला की राजकारणासाठी, हेच बघता सगळे, पण माणूस वाचवला गेला नाही हेच प्रश्न कधीच विचारला जात नाही। हे सगळं बघून वाटतं की देशाला धर्म लागलाय, पण माणुसकी मात्र मरून गेले। आपल्या देशात ना एक विकृत तमाशा सुरू झालाय। एक बाजू आहे जी मोदी शहांवर तोंड सुख घेते, पण कट्टर इस्लामी हिंसेवर मात्र कधी काळी शब्द काढत नाही। आणि दुसरी बाजू जी धर्माच्या नावावर होणाऱ्या कृत्यांवर ओरडा करते, पण सरकारवर कधीच सवाल करत नाही। हे नेमकं काय चाललंय तुमचं? हा देश आहे की खेळाचं मैदान? इथं माणूस मारला जातो त्याचं नाव विचारून, कलमा म्हणायला सांगितलं जातं, जे म्हणतात ते वाचतात, जे नाही म्हणू शकले त्यांना रांगेत बसून गोळ्या घातल्या जातात। आपल्याकडील लोक म्हणतात साक्षीदार आहेत, त्यांनी सांगितलं, आधी पट्ट्या काढल्या, नाव विचारलं, मगच गोळ्या घातल्या। बरं हे सगळं मान्य, पण तेच लोक हे का नाही विचारत, काश्मीरमध्ये फौज का कमी केली गेली? 370 गेल्यावर सिच्युएशन नॉर्मल म्हणणारे आज नेमकं कुठं लपून बसलेत? गृहमंत्री म्हणाले होते कोणी आता दगड उचलणार नाही, मग त्या दिवशी का वाचवता आलं नाही? ही लोक मेली कारण ते हिंदू होते, त्यांचं नाव विचारलं गेलं, कलमा विचारला गेला, जे नाही म्हणू शकले त्यांचं काय? हे एक सत्य आहे। आणि दुसरं सत्य म्हणजे सरकार आपलं झोपलेलं होतं। हो झोपलेलं।
जे काश्मीरला सुरक्षित म्हणत होते ते बेस कॅम्पच्या काही किलोमीटरवर काहीच का करत नव्हते. माणसं मरत होती आणि सरकार आपलं शांत बसलेलं होतं. हेच खरं सत्य आहे. नागडं उघडं. बाकी सगळं काय आहे माहितीये? राजकारणाचं फडतूस नाटक. अर्धा देश एका बाजूला उभा, अर्धा दुसऱ्या बाजूला, आणि दोघं काय करतायत? फक्त स्वतःचं सत्य ओरडतायत आणि दुसऱ्याचं डोळ्याआड करतायत. आणि आपण सगळे हाताने तोंड झाकून जगतोय. पण आता वेळ आलीये डोळे उघडून खरं पाहण्याची आणि खरं बोलण्याची. पण त्या चिमुकल्याने जे काही पाहिलं त्यानं ते तोंड भरून सांगितलं. हो, वडिलांचा मृतदेह समोर पडलेला होता आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर असायला हवी तेवढी काही भीती दिसत नव्हती. कारण त्याच्याकडे एकच गोष्ट होती, ते म्हणजे सत्य. पण आपण अजूनही सत्य बोलायला घाबरतोय. अरे लाज वाटायला हवी रे, लाज. आणि जर तुम्ही सत्य सांगू शकत नाही तर गप्प बसा रे. हो, गप्प बसा. धर्माचं काही देणं घेणं नाही असं सांगून 28 माणसाच्या मृतदेहाचा सौदा करू नका रे, सौदा करू नका. कोणी मूर्ख नाहीये आता. लोकांना सगळं दिसतंय. हा हल्ला भारतावर नव्हताच, हा हल्ला हिंदू ओळखीवर होता. आणि जर तुम्ही त्या हल्ल्यामागचा धार्मिक हेतू लपवला तर माफ करा, तुम्ही देशद्रोही आहात. हो, देशद्रोही. कारण तुम्ही देशाच्या जखमीवर औषध नाही तर विष लावताय. पहलगाम मध्ये ना शोभायात्रा होती, ना जय श्रीरामची घोषणाबाजी होती. तरीही नाव विचारून, धर्म पाहून माणसं मारली गेली. काही नवीन कथा बनवाला आता. आणि हो, धर्म माणसाला द्वेष शिकवत नाही. दहशतवाद्यांचं जात धर्म नसते. पण हेही तितकंच खरं आहे की ज्यांना मारलं त्यांना धर्म पाहूनच मारलं. जर ते मुस्लिम असते तर ते आज वाचले असते. कारण जे मुस्लिम होते ते त्या दिवशी सुखरूप वाचले. आपलं सरकार आलं, दौरे झाले, फोटो आले, पण प्रश्न तिथंच आहेत. काश्मीर बाबत घेतलेले निर्णय, पाकिस्तानच्या धमक्या, सगळं काही चालेल. पण लोक विचारतात हल्ल्याच्या वेळी इंटेलिजन्स आपलं कुठं होतं? सुरक्षा कुठं होती आपली? आश्वासनं होती पण माणसं तरीही मारली गेली. आणि ते मूल जे वडिलांचं शेव पाहून हादरलेलं आहे त्याला जेव्हा विचारलं सरकारबद्दल तुला काय वाटतंय रे, तर तो काय म्हणतो, कुठली सरकार? त्यांना काहीच माहिती नव्हती. सरकार तो गई हुई है. मतलब इतना बड़ा आतंकवादी का हमला हुआ, उनके कुछ पता ही नहीं है. इधर पूरी नीचे पूरे आर्मी का बेस है, उन्हें पता ही नहीं है. हे सरकारसाठी नाही, फक्त हा समाजासाठी आरसाच आहे. एक मूल संपूर्ण देशाला आरसा दाखवतं. आणि आपण काय म्हणतो, मृतदेहांवर आपापल्या विचारांचं लोणचं घालतो. जे सवाल मीडियाला विचारायला हवेत ते मूल विचारतं. आणि हेच सत्य आहे. नागडं, निर्वस्त्र, अस्वस्थ करणारं सत्य. कदाचित या सगळ्यात बोलण्यात मी अनावधानानं काही असं बोललो असेन ज्यानं कुणाचंही मन दुखावलं असेल तर मला माफ करा. पण सत्य बोलणं ही जर चूक असेल तर ती मी पुन्हा पुन्हा करेन. कारण जर आपणच गप्प बसलो तर उद्या पुन्हा कोणाचं तरी लेकरू वडिलांच्या शवाजवळ उभं असेल आणि मग तेही म्हणेल सरकारनं काहीच केलं नाही. म्हणून सांगतो, चुकलो असेल तर माफ करा, पण सुधरा रे, सुधरा. कारण धर्म, पक्ष, जात आणि राजकारणाच्या पलीकडं प्रत्येक मृतदेह हा माणसाचाच असतो. तो निघून जातो आणि आपण फक्त चर्चा करत राहतो.